विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टेन्सकडे वळूया. मागील भागामध्ये आपण त्या ठिकाणी टू बीची रूपं आणि टू हॅवची रूपं बघितलेली असेल. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो बघून घ्यायचा आहे. आणि आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सकडे वळणार आहोत. आता टेन्स म्हटलं की त्याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला त्याचा जो काळ आहे तो काळ आयडेंटिफाय करायचा असता. आज आपल्याला फक्त सिम्पलमध्ये प्रेझेंट टेन्समधलं सिम्पल टेन्स एवढंच घ्यायचं. आता सिम्पल प्रेझेंट म्हणजे काय, जे वाक्य साधं सरळ सोपं असं त्याला आपण त्या ठिकाणी सिम्पल म्हणत असतो. म्हणजे ज्या वाक्यामधून आपल्याला एखादी क्रिया चालू आहे किंवा पूर्ण झालेली आहे, संपत आलेली आहे, अशा प्रकारचा कोणताही बोध नव्हता. ते फक्त एक सत्य असतं आणि त्याच्यामधून आपल्याला बोध होत असतो. म्हणजेच काय, तर ते आपल्याला फक्त अंडरस्टँडिंग देत असते. मग सिम्पल प्रेझेंट टेन्स जर म्हटलं तर सिम्पल प्रेझेंट टेन्स त्या ठिकाणी जर त्याचा फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट V1 प्लस आणि ऑब्जेक्ट. आता एखादं वाक्य कोणत्या टेन्सचं आहे हे कळण्याकरिता त्याचे काही इंडिकेटर असतात, ते आपण त्या ठिकाणी बघूया. समजा याचा साऊंड कसा येईल, तर मी आय म्हणजे मी होते, सर मी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि शेवटी काय कोणता शब्द असेल तर ता ती तोस ते, हे शब्द जर वाक्याच्या शेवटी जर येत असेल तर ते वाक्य त्या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असते. कोणते शब्द, त ता ती तोस ते, हे शब्द जर वाक्याच्या शेवटी आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेले असेल तर अशा वेळेस ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असते, हे मात्र निश्चित आहे. त्याच्यानंतर बघा काय दिलेले आहेत, सब्जेक्ट. आता येस म्हणजे काय, आपण सब्जेक्ट बघूया. तर सब्जेक्ट काय, आय यू वी दे असे तर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आणि त्याच नंतर ही सी इट असेल तर क्रियापदाला त्या ठिकाणी V1 प्लस यस किंवा ES लागत असतो. काय लागत असतो, यस किंवा ES त्या ठिकाणी आपल्याला लागताना दिसून येते. क्रियापदाला यस किंवा ES जोडणं अत्यंत गरजेचं आहे. मग काय, आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, हे जर शब्द असेल तर त्याला V1 चा वापर करा. त्याच्यानंतर ही म्हणजे तो त्याने, शी म्हणजे ती तिने, इट म्हणजे ते त्या ती, हा ही हे, त्याला V1 तर लागेल, सोबत यस किंवा ES सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जॉईन करायचं असतात. म्हणजे समजा जर आपण सेंटेन्स जर घेतले तर वाक्याच्या शेवटी त ता ती तोच ते असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण फर्स्ट नंबरचं घेऊया. जसं मी शाळेत जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी काय कोणता शब्द आलेला आहे, तो नावाचा शब्द आलेला आहे. शेवटी तो आलेला असेल तर नेहमी काय असतं, ते वाक्य त्या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स असते. चला तर याचं आपण त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये कन्वर्ट करूया. आय म्हणजे त्या ठिकाणी मी होते. आणि जसं मराठीमधला पहिला शब्द झाल्यानंतर इंग्लिशमध्ये काय करायचं असतं, एकदम शेवटचा शब्द जो आहे तो सेकंड नंबर असला म्हणजे वर्ब जे आहे ते सेकंड नंबर होईल. मग इथं जातो आहे, मग जातो आहे तर काही इंग्लिशमध्ये जातोला गो म्हणतात. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, एखाद्या ठिकाणी जायचं असेल किंवा यायचं असेल अशा वेळेस टू वापरतात. काय वापरतात, टू वापरले जाते. आणि कुठे चाललोय आपण, शाळेत चाललो आहे, म्हणून शाळेला त्या ठिकाणी स्कूल म्हणतात. आय गो टू स्कूल. काय होईल, आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. शेवटी तो नावाचा शब्द असल्या कारणामुळे ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल. बघा दुसरं त्या ठिकाणी सेंटेन्स बघूया. जर त्या ठिकाणी म्हटलं की तू इंग्रजी बोलतो. ठीक आहे. आता बघा यू म्हणजे काय होते, त्या ठिकाणी तू म्हणजे यू होते, यू. त्याच्यानंतर शेवटी तो आलेला आहे म्हणजे हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल. बोलतोला त्या ठिकाणी स्पीक म्हणतात, यू स्पीक इंग्लिश म्हणजे तू इंग्रजी बोलतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे झालं सब्जेक्ट, हे झालं क्रियापदाचं पहिलं रूप, आणि हे झालं त्या ठिकाणी असणारं जे आहे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला याचा साऊंड जो आहे तो साऊंड या ठिकाणी देखून येताना दिसून येते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर दुसरं आपण या ठिकाणी जर ही सी इट असेल तर अशा वेळेस आपण कशा प्रकारचे वाक्य सेंटेन्स करू शकतो. जसं हे समजा जर त्या ठिकाणी जर बघितलं तर तिसरं घेऊया, तो क्रिकेट खेळतो. बघा शेवटी तो आलेला आहे म्हणजे ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सच असेल. त्याच्यानंतर खेळतो म्हणजे काय, तर प्ले. आता प्ले पण क्रियापद या ठिकाणी सांगितलं होतं की ही सी इट असेल तर क्रियापदाला यस किंवा ES जॉईन केला जातो.
मग आता ही आहे तर याला काय लावावं लागेल, यस लावावं लागेल. ही प्ले क्रिकेट, ही प्ले क्रिकेट म्हणजे तो काय करतो, तो त्या ठिकाणी क्रिकेट खेळतो आहे. बघा क्रियापदाला यस किंवा यस कधी लागते, ज्या वेळेस ही सी इट किंवा एक सिंग्युलर नंबर असेल तर अशा वेळेस क्रियापदाला यस किंवा यस आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. त्यानंतर चौथं सेंटेन्स घेऊया. शी गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल, शी गो टू स्कूल. शी म्हणजे काय होते, ती, काय होते ती शाळेत, ती शाळेत जाते, ती शाळेत जाते. बघा या ठिकाणी गोला ईएस लावलेला आहे. आपण का लावलेला आहे की ज्यावेळेस लक्षात ठेवायचं की ही सी इट असेल तर त्या वाक्याला त्या ठिकाणी यस किंवा ईएस जॉईन केलेला असतो. आणि इथे जर बघितलं तर आय यू वी दे असेल तर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं असते. आणि त्याचा साऊंड जर बघितला तर सब्जेक्ट प्लस वी प्लस ऑब्जेक्ट आणि साऊंड त्या ठिकाणी त ता ती तोच ते असं असते. आता काही एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघूया. बघा तू पुस्तक वाचतो, शेवटी तो नावाचा शब्द आहे, त्याला आपण त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये कन्वर्ट करूया. तो दिसला म्हणजे सब्जेक्ट प्लस वी प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असेल त्याची. यू जे दिलेलं आहे यू, तू, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्या ठिकाणी असते म्हणजे रीड लिहावं लागेल, वाच म्हणजे काय तर रीड, आणि पुस्तक बुक, तू पुस्तक वाचतो याचं त्या ठिकाणी बघितलं तर यू, तू पुस्तक वाचतो, यू रीड अ बुक. त्याच्यानंतर बघा ती दिलेलं आहे, ती गाणं गाते. आता ती म्हणजे काय होते, शी. त्याच्यानंतर गातेला शब्द काय आहे तर सिंग आहे, सिंग. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर या शी आलेला आहे, शी असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लावावं लागते, सिंग. आणि त्याच्यानंतर गाणं म्हणजे काय तर सॉन्ग, ती गाणं गाते, ती गाणं गाते. बघा ते जोरात धावते, हे इट, त्याच्यानंतर धावलेला शब्द काय रन, रन. परंतु इट जर आलेलं असेल तर ही सी इट असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लावावं लागतात, इट रन्स. आणि जोरात म्हणजे फास्ट, ते जोरात धावते. त्याच्यानंतर बघा काही फॉर एक्झाम्पल आहे, आम्ही अभ्यास करतो, आम्ही अभ्यास करतो म्हणजे वी आहे, वी म्हणजे आम्ही. आणि अभ्यास करायला शब्द त्या ठिकाणी स्टडी, काय होते वी स्टडी, आम्ही अभ्यास करतो. त्याच्यानंतर तू मित्रांना मदत करतो, तर यू म्हणजे तू. त्यानंतर शेवटचा शब्द काय आहे त्या ठिकाणी मदत करणे, मदत करण्याला काय म्हणतात हेल्प म्हणतात, तर हेल्प. आणि त्या ठिकाणी फ्रेंड्स, यू फ्रेंड्स, यू हेल्प फ्रेंड्स, तू मित्रांना मदत करतो. त्यानंतर ते पुण्यात राहतात, म्हणजे दे लिव्ह म्हणजे राहणे, दे लिव्ह इन पुणे, ते पुण्यात राहतात. बघा खूप इझी आहे. त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स असतात. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या शेवटी लक्षात ठेवायचं आपल्याला, ज्या वाक्याच्या शेवटी त ता ती तो असते असा शब्द निघत असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असते. आणि त्याची रचना जी आहे त्या ठिकाणी घ्यायची सब्जेक्ट प्लस वी प्लस ऑब्जेक्ट. ही सी इट असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस लावायचा असतो.